व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या गोडताई मैत्रिणींचे आपल्या चॅनलमध्ये अगदीच मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, दिवाळीचा सण तर गेलाच आहे, पण दिवाळीच्या सणानिमित्त बरेच लोक आपल्यापैकी नवीन वस्तूची, नवीन गाड्या, दागदागिने अशा ज्या आपल्याला आवश्यक असतील किंवा लागत असतील किंवा काही इन्व्हेस्ट म्हणून बऱ्याच अशा वस्तू खरेदी करतात। तर आम्ही सुद्धा केलेलं आहे। काय केलं खरेदी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि हो, कमेंट करून सांगा नक्की कसं वाटलं त्या वस्तू मी खरेदी केल्या त्या। मी म्हणजे आम्ही दोघांनी मिळून। दागिने घ्यायचे असेल तर आम्ही ज्या ज्वेलर्सकडून आधीपासून घेतो, म्हणजे माझं लग्न व्हायच्या आधी आई वगैरे त्यांच्याकडूनच मी आत्ता पण घेते। आणि त्यांचं कसं असते, जास्त पैसे झाले आणि आपल्याकडे पैसे नसतील तर ते इन्स्टॉलमेंट वगैरे वर पण देतात आणि आम्ही घेऊन सवय आहे, त्याच्यामुळे व्याज वगैरे अजिबात लावत नाहीत। आणि कसं आम्ही आहे सर्वसाधारण कुटुंबातले, आपल्याकडे एकदमात तर पैसे काही एवढे गोळा होत नाहीत। आणि दिवाळीच्या निमित्त पगार पण मिळते, पगार तर मिळतेच पण बोनस वगैरे पण मिळतो कधी, तर त्या पैशाचं कुठेतरी नियोजन लावावं, इन्व्हेस्टमेंट होते एक प्रकारची आपली, म्हणून मी काही ना काही वस्तू तरी घेते प्रत्येक दिवाळीला। तर ह्या दिवाळीला म्हटलं आपण चांदीच्या पट्ट्या घ्यावा, तर अशा पद्धतीच्या पट्ट्या घेतल्या। आणि माहिती आहे, रुद्रांशच्या पप्पांना मी सांगितलं होतं मला घ्यायची आहे, हे म्हणत होते की आता दिवाळी संपू दे नंतर घेऊ आपण, पण मी म्हटलं घेतलं तर घेऊनच होतात आणि असेच संपून जातात पैसे आपल्याकडे असेल तर मी आईसोबत गेली होती घ्यायला। तसं तर आम्ही सासरी पण गेलो आधी आणि नंतर मी आईकडे गेली, नंतर मी आईसोबत गेली होती, ज्यांच्याकडे आम्ही नेहमी घेतो त्यांच्याकडेच। आणि आमच्याकडली चांदी ना इकडची खूप छान असते, एकदम मस्त असते, अशी काळी वगैरे अजिबात पडत नाही। आणि आमचे ते ट्रस्टेड आहेत ज्वेलर्स, तर त्यांच्याकडूनच आम्ही नेहमी घेतो। अशा पद्धतीच्या पट्ट्या आहेत आणि मोठ्या आहेत आणि त्याला स्क्रू आहे, मोठ्या पट्ट्या असतील तर स्क्रूच असतो नाही का, तर अशा आहेत। आणि आमच्या जातीमध्ये चांदीचे, सोन्याचे आता प्रत्येकाला परवडत नाही, तर चांदीचे तर आमच्याकडे पूर्वापासून घालत आलेले आहेत चांदीचे दागिने। मग ती गळ्यातली सरी असते, हातात बँगल्स असतात। माझी आई किंवा आईच्या काळामध्ये आमच्याकडे भरपूर असे चांदीचे दागिने दिले जात होते। सोनं तेवढं नाही, मोजकच, पण चांदीचे भरपूर। मग ते पायातल्या पट्ट्या असतात, कंबरबंद असते, बाहुटे असतात, पटल्या असतात, झुमके असतात आणि ते मांगटिका वगैरे सगळं चांदीच्या बऱ्याच अशा वस्तू माझी आई पण सांगते, आणि ते पण सूप भरून। च्या भागामध्ये खेडेगावातील बाया चांदीचे कानातले झुमके वगैरे घालतात, म्हणजे बऱ्याच अशा वस्तू चांदीच्या वगैरे घातल्या जातात। तर ह्या अशा पद्धतीचे मी पट्ट्या घेतले आणि मला आवड होती किंवा घ्यायचं होतं असं नाही, पण पाहिजे आपल्याकडे, असो कधीतरी घालायला चांगलं वाटते। याच्याहून पण मोठे मोठे घालतात, माझ्या जावेकडे पण मोठ्या पट्ट्या आहेत, नंदेकडे पण आहेत, माझ्या पण आहेत आईकडच्या, तर त्या आईकडेच आहे, मी लग्नानंतर तर कधीच घातली नाही। ते ही बघा जवळून अशी डिझाईन आहे, हे छोटे छोटे असे घुंगरू आहेत, ते पण सिंगलवाले आहेत, ते असं आहे, असं आहे, म्हणजे असे जाडजूड आहेत, आपण हलके रोजचे डेलीचे तर आपण घालतो, अजून कुठे जायचं पण असतेच आपल्याकडे एक जोड। तर हे घेतले मी आत्ता दिवाळीमध्ये आणि मला आवडले, म्हणजे अशी माझी इच्छा होती मोठे मोठे घ्यायचे लाईफ टाईमसाठी। असं 17 वेळा आपण चेंज करू नाही शकत, ह्या ज्या आपण मोठ्या वस्तू घेतो ह्या चेंज नाही करू शकत 17 वेळ लाईफ टाईमसाठी। तसे तर माझे आईकडचे पण आहेत, ते मोठेच आहेत, 10 तोड्याचे आहेत, आणि लग्नातले पण माझे होते ना ते मी बदलवले। लग्नातले पण आत्ता ह्या टायमाला मी लग्नातले घेतले ना, तर ते ह्या टायमाला 10,000चे होते, पण विकायच्या वेळेस मला फक्त त्याचे 4,500 मिळाले। तर 40% जुनी चांदी असते ना, 40% वर जाते आमच्याकडे, म्हणजे अर्ध्याहूनही अर्धीच किंमत, अर्ध्याहूनही कमी किंमत येते त्याच्यामुळे। नाहीतर आता त्याच पट्ट्या घेतल्या असत्या तर मी 10,000चे झाले असते, आणि ह्या कितीच झाले असतील सांगा बघू, गेस करा। आणि हो, कशा वाटल्या ते पण नक्की सांगा कमेंट करून, मला आवडल्या। याच्याहूनही 20,000च्या पण होत्या माहिती आहे का, ते पण असे जाडजूड आणि भारी। आणि खरं म्हणजे ना, आता कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत, मला पण नाही आवडत एवढे मस्त मोठे जाडजूड, पण असो आपल्याकडे कधीतरी आवड वगैरे लागली तर। आणि याला असं हुक नसते, असं हे खिळासारखं असते, याला असं फिरवायचं। याच्याहून पण मोठे मोठे माझ्या आईकडे आहेत, कधीच माझी आई घालेल ना तर मग तुम्हाला दाखवते। असं मोठ्या वस्तू किंवा मोठे दागिने वगैरे आपण असे नाही घालत, खास असं जवळचं काही कार्यक्रम वगैरे असेल त्यावेळेस घालतो, नाहीतर असे घालत नाही आपण मोठे दागिने। आईकडे तर जेव्हा आम्ही लहान होतो ना, 6वी 7वीला होती मी, त्यावेळेस माझी आईने 20 तोड्याचे पट्ट्या घेतल्या होत्या, तर त्या 2-4 तास घातले असतील, ते पण 1-2 दिवसासाठी किंवा 2-4 तासासाठी असे।
अशी कंटिन्यू नाही घालत आणि ते पातळ आहेत त्याच्यामुळे एवढे चपटे आहेत. आणि आमच्याकडे ना आमच्या जातीमध्ये, आदिवासी जातीमध्ये चांदीच्या दागिन्यांना महत्त्व असते बरं का. गळ्यात पण एक सरी असते चांदीची. लग्न व्हायच्या वेळेस हळदीच्या दिवशी सरी घातली जाते आमच्याकडे गळ्यामध्ये आणि नंतर हळद लागते नवरदेव किंवा नवरीला. माझ्या आईच्या हातात पण तुम्ही बघितलं असेल, जे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे, आईच्या हातात पण माझ्या चांदीच्या पाटल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे घालतात पट्ट्या, पाटल्या, कमरबंद असतो चांदीचा. माझ्याकडे पण आहे कमरबंद हाफवाला चांदीचा. तर ते असतं, सरी बिरी सगळेच असतात. बऱ्याच लोकांमध्ये आमच्याकडे जे जंगल गावचे लोक आहेत त्यांच्यामध्ये ना काचेच्या बांगड्या चालत नाही, मग चांदीच्या बांगड्या असतात, पाटल्या असतात, बांगड्या असतात. बांगड्या पण अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि ते पण खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या अशा बांगड्या असतात. तर मी घेतल्या, आता लाईफ टाईमसाठी झाले, याच्यानंतर काही घेणार नाही. आता माझ्या लग्नातली जी आईकडची पट्टे आहेत ते पण मोठ्याच आहेत आणि ते आईकडेच ठेवलेले आहेत. मी कधी आणलीच नाही. ते घालत होती तर नेहमीची आपली चांदीची नेहमीची घरी घालायची पट्टी, आणि एक सासरकडची होती ती पण मोठीच होती माझी, तर ती घालत होती. आता मला एक छोटी जोड घ्यावं लागेल जे की घरी घालायला. मी आता घरी घालायची आणि ते लग्नात पडली होती मला, ती मी चेंज केली आणि ती चेंज करून मग ही घेतली. तर ह्या पट्ट्या आहेत 17.5 तोड्याचे आणि 17,500लाच झाल्या. म्हणजे 1000 रुपये तोडा आता वाढलेला आहे. चांदी पण भरपूर महाग झाली सोन्याच्या बरोबरच. पण असो, आपल्याला अडीअडचणीमध्ये दागदागिने कामात येतात आणि असे पण आपल्याकडे पैसे राहिले तर खर्चच होऊन जातात. म्हणून मी घेतले आहे. बघा कसे वाटले तुम्ही सांगा मला. मी चांदीच्या पट्ट्या घेतल्या तर घेतल्या, परत अजून एक वस्तू घेतली. तर काय घेतलं बघा, मोबाईल घेतला. आणि हे मोबाईल कोणता आहे तर बघा तुम्ही. तर हे दिवाळीच्या आधीच रुद्रांशच्या पप्पांनी ऑर्डर दिली होती आणि मला भरपूर दिवसापासून मोबाईल पाहिजे म्हणत होती मी. मग यांनी ह्यावेळेस दिलं घेऊन. आता यांनीच दिलं ना घेऊन. आणि माझा आधीचा रिअलमीचा मोबाईल आहे, त्याची पण पिक्चर क्लिअरिटी चांगली आहे आणि हा त्याच मोबाईलनी करते. खूप छान व्हिडिओ वगैरे निघतात क्लिअर मस्त. तर म्हटलं आता तो कसा जुना हँडसेट झाला होता आणि त्याला 6 वर्ष झाले होते. म्हणजे माझ्या मुलाला 6 वर्ष झाले ना, तर त्या मोबाईलला सुद्धा 6 वर्ष झाले. जेव्हा रुद्रांश 7-8 महिन्याचा होता त्यावेळेस मी तो मोबाईल घेतला होता. रुद्रांशच्या पप्पांनीच ऑर्डर करून दिला होता तो रिअलमीचा. आणि तो 4G होता आणि आता 5Gचा जमाना आहे. तर असं वाटते ना प्रत्येकाला आपल्याकडे लेटेस्ट असावं. तर हा मोबाईल घेतला मी मोटरोलाचा ह्यावेळेस. तसं तर मला रिअलमीचेच आवडतात, पण माझा भाऊ म्हणे मोटरोलाचा हा चांगला आहे घेऊन बघ. तर हा घेतला आणि हा त्यावेळेस आम्हाला कितीला जास्तला पडला होता. तर डिस्काउंट वगैरे सगळं मिळून आम्हाला आता हा 22,000ला पडला मोबाईल. आणि छान आहे. ज्या दिवशी आम्ही गावी जाणार होतो एकदम तयारी वगैरे झाली होती आमची गावाला जायची. पॅकिंग झाली, कपडे वगैरे घालूनच झाले, सगळी तयारी झाली आणि अशा वेळेस हा मोबाईल मिळाला. आणि ह्या मोबाईलसाठीच म्हणून आम्ही दिवाळीला जरा मागे गेलो गावाला, नाहीतर 2 दिवस आधीच गेलो असतो म्हणजे दिवाळी संपून. पण दिवाळी संपली आणि 5-6 दिवस इथे थांबलो. नुसतं मोबाईलचीच वाट होती गावी जायच्या वेळेस. पण मग मोबाईलला अजून वेळ आहे म्हणून मग आम्ही काही म्हटलं जाऊ दे, आला तर मिळेलच, आधी जाऊया गावाला. तर ज्या दिवशी आम्ही जातच होतो, सगळं तयारी वगैरे झाली होती, त्या दिवशी आता आम्हाला हा मोबाईल मिळाला. तर बघा अशा 2 वस्तू घेतल्या आम्ही दिवाळीला. तर असते प्रत्येक आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं असतेच की आपण अशा काही मोठा ओकेशन असेल, सण वगैरे असेल आणि आपल्याकडे असतील थोडेफार पैसे तर आपण घेतोच वस्तू. असे तर आपल्याकडे पैसे पण गोळा नाही होत, नाही का. मी पण अजून पण ह्या मोबाईलचा वापर केलेला नाही आहे. जे जुना मोबाईल आहे माझा त्याचाच वापर करते, कारण तो पण माझा मोबाईल अजिबात काही झालेला नाही आहे. एवढं म्हणा की त्या मोबाईलचा माझ्या स्टोरेजचा प्रॉब्लेम होता म्हणून मी हा नवीन घेतला. आपण ब्लॉग वगैरे बनवतो त्यावेळेस आपल्याला जास्त स्टोरेजवाल्या मोबाईलची गरज असते. आणि माझ्या मोबाईलमध्ये मी प्रत्येक दिवसाचे कितीतरी फोटो काढले असेल, माझ्या मुलाचे, माझे. आणि मला सवय आहे माझ्या पण रोज असं फोटो काढायची. म्हणजे आपल्या आठवणी असतात, त्याच आठवणी आपल्याला क्लिक करून ठेवायचं. कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेस त्या फोटोवा बघत राहायचे किंवा आठवणी त्या आपल्या जाग्या होतात. आणि काढून ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने. आपण गेलेले दिवस तर परत आणू नाही शकत, पण फोटोच्या माध्यमातून निदान आपण आठवणी जगू तरी शकतो आणि जपून पण ठेवू शकतो. तर स्टोरेज नव्हता त्या मोबाईलमध्ये तेवढा, कारण माझी मेमोरी तर त्या मोबाईलची फुलच झाली होती. फोनची तर फुलच होती पण दुसऱ्या पण मेमोऱ्या फुलच होत्या, म्हणून हा मोबाईल घेतला. तर याचं स्टोरेज आहे 256, रॅम पण आहे 12 GB आणि छान आहे हा मोबाईल जो की मी घेतलेला आहे आणि ऑनलाईन आहे, फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला. तसं तर माझ्या आधीचा पण ऑनलाईनच मोबाईल होता, तर मला आवडला. आणि ह्या मोबाईलसाठी, ह्या ज्वेलरीसाठी रुद्रांशच्या पप्पांना मी थँक्यू म्हणेन, कारण आपली तर कमाई अजिबात नाही, आपली तर कमाई 0 आहे. हे सगळं काही आहे तर
नवऱ्याच्या कमाईची आहे आणि हां, म्हणून त्यांनाच थँक्यू म्हणायला पाहिजे. तर त्यांना थँक्यू म्हणते. त्यांनी माझी बऱ्याच दिवसाची मोबाईलची इच्छा पूर्ण केली. पट्ट्यांची इच्छा नव्हती, पण ती मी घेतलं एक इन्व्हेस्ट म्हणून. अडीअडचणीमध्ये कायम साथ देतात.